श्री साईबाबा आणि साईबाबा संस्थांविषयी समाज माध्यमातून आक्षेपार्ह विधान करणारे गौतम खट्टर यांनी आज राहता न्यायालयामध्ये हजर राहून आपली चूक मान्य केली आहे। त्यांनी न्यायालयासमोर नमूद केलं की श्री साईबाबा व साईबाबा संस्थांबाबत असलेले गैरसमज माझे दूर झाले असून यापुढे मी कोणतेही चुकीचे वक्तव्य, मुलाखत, चर्चा किंवा भाष्य करणार नाही। 2023 मध्ये साईबाबांविषयी करण्यात आलेल्या आक्षेपार्ह विधानांच्या पार्श्वभूमीवर श्री साई संस्थांनी अशा प्रकारची विधाने करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध राहता न्यायालयामध्ये कायदेशीर दावा दाखल केला होता, ज्यामध्ये अजय गौतम आणि गौतम खट्टर यांचा समावेश होता। त्यापैकी अजय गौतम यांनी मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात आपली चूक मान्य करून राहता न्यायालयामध्ये माफीनामा सादर केला होता। याच प्रकारे गौतम खट्टर यांचेही गैरसमज दूर झाल्यामुळे त्यांनी न्यायालयामध्ये स्पष्ट केलं की त्यांच्या पूर्वीच्या विधानांचा आधार हा अपुऱ्या माहितीतून झालेल्या गैरसमजावर होता। या प्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये गौतम खट्टर यांनी आपल्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त केला। या संपूर्ण प्रक्रियेमध्ये संस्थांचे माजी विश्वस्त मोहन जयकर, विधी अधिकारी गोरक्षनाथ नलगे, राहता न्यायालयाचे वकील ॲडव्होकेट राजेश नाईक यांनी समन्वय साधला। देखिए, मेरा नाम गौतम खट्टर है और संस्थान के बीच और हमारे बीच कुछ दिनों से किन्हीं विषयों को लेकर के मतभेद था, जिसकी न्यायिक प्रक्रिया लंबे काल से चल रही थी, परंतु वर्तमान परिस्थितियों तथा समस्त पक्षों के मध्य सौहार्द, सामाजिक समरसता एवं विधि सम्मत सम्मान की अपेक्षा को दृष्टिगत रखते हुए मैं ये निवेदन करता हूँ कि मेरे द्वारा पूर्व में व्यक्त विचार किसी भी व्यक्ति, किसी भी संस्था अथवा श्रद्धालु समुदाय के मान सम्मान, आस्था अथवा प्रतिष्ठा के अवमूल्यन के अभिप्राय से अभिव्यक्त नहीं किए गए थे, क्योंकि हमारे बीच में न्यायिक विमर्श चल रहा था। लेकिन उसके बाद हम इस निष्कर्ष पर पहुँचे कि हमको सामाजिक समरसता को मद्देनज़र रखते हुए, केंद्र में रखते हुए इस विषय का निस्तारण करना चाहिए, और यदि उक्त अभिव्यक्ति जो हमारे द्वारा व्यक्त की गई उसका आशय जो था वो किसी इस तरह के अभिप्राय से नहीं था, किसी स्तर पर भिन्न प्रकार से भी ग्रहण यदि किया गया अथवा उसके परिणाम स्वरूप किसी प्रकार की मनोव्यथा, असहमति या अप्रसन्नता का संचार हुआ हो, तो उस परिस्थिति के प्रति मैं गहन खेद व्यक्त करता हूं और उसी का निस्तारण करने के लिए आज हम सब यहाँ पर हैं। और विवाद के सौहार्दपूर्ण उपसंहार, सामाजिक सौमनस्य की अभिवृद्धि तथा अनावश्यक वैमनस्य के परिहार के लिए उसकी भावना से मैं इस विषय पर भविष्य में सार्वजनिक विमर्श अथवा टिप्पणी के विरत रहने की अभिव्यक्ति भी आज मैं व्यक्त करता हूं, तथा अपेक्षा करता हूं कि समस्त पक्ष, जो भी हमारे पक्ष हैं, उसमें परस्पर सद्भावना, सम्मान की भावना के साथ हम सब अग्रसर होंगे और हम सब मिलकर के जो सनातन के विरोधी हैं, जो धर्मांतरणकारी आसुरीय शक्तियां हैं, जो गाय माता का दमन करने वाली ताकतें हैं, हम मिल करके आज ये भी संकल्प लेते हैं कि हम आपस में अविभाजित ना होकर के संयुक्त होकर के लव जिहाद, धर्मांतरण, गौरक्षा, इन सारे विषयों पर हमारी जो सहमति है उस पर हम लोग मिल करके विधर्मियों के साथ भी लड़ेंगे। ओम साईराम। बाबांना मानणारा देश विदेशामध्ये लाखो साई भक्त आहेत। कोट्यवधी भक्तांचं ते श्रद्धास्थान आहे। बाबांच्या प्रतिमेला त्याचप्रमाणे भक्तांच्या ज्या भावना ज्या आहेत त्या भावनांना ठेच पोहोचवण्याचं काम जे आहे ते श्रीयुत गौतम खट्टर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेलं होतं। अत्यंत अवमानकारक अशी टिप्पणी त्यांनी केलेली होती। त्याबद्दल त्यांच्या विरुद्ध राहता कोर्टामध्ये सिव्हिल सूट आणि क्रिमिनल सूट जो आहे तो दाखल केलेला होता। आज त्यांनी राहता कोर्टामध्ये येऊन माफी मागितलेली आहे। त्यामुळे संस्थांनी जो आहे तो त्यांच्या विरुद्ध जो सिव्हिल आणि क्रिमिनल सूट दावा दाखल केलेला होता
तो दावा जो आहे तो मागं घेतलेला आहे. या निमित्तानं मी आपल्या सर्वांना सांगू शकतो की बाबांच्याबद्दल जो कोणी काही अवमानकारक टिप्पणी करेल त्यांच्या विरुद्ध जे आहे संस्थान जे आहे ते कायदेशीर कारवाई करेल. कोणाला जे आहे बाबांच्याबद्दल आणि बाबांच्या भक्तांचा अवमान होईल अशी कोणतीही टिप्पणी जी आहे ती संस्थान येथून पुढच्या कालावधीमध्ये सहन करणार नाही. 1-2-3 दिवसामध्ये आम्ही जे आहे साऊथमध्ये जे बाबांच्या विरुद्ध काही लोक जे आहेत ते अवमानकारक टिप्पणी करत आहेत त्यांच्या विरुद्ध सुद्धा जे आहे ते क्रिमिनल आणि सिव्हिल सूट जो आहे ते आम्ही दाखल करत आहोत. त्यांनी जे आहे ते सोशल मीडियावर जे टिप्पणी केलेली होती, जे व्हिडिओज जे होते ते व्हिडिओ जे आहे ते काढून टाकण्याचं मान्य केलेलं आहे. त्यांनी ते काढलेले सुद्धा आहेत आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये जे आहे ते बाबांच्याबद्दल कोणतीही अवमानकारक टिप्पणी करणार नाही असं त्यांनी न्यायालयामध्ये लिहून दिलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट एस्तान मीडिया शिर्डी.